हॅलो फ्रेंड, अंजली के या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला अंड्याची कढी आपण बनवूया. खोबरं, लसूण, बारीक चिरलेला टमाटर, एक मोठा टमाटर, एक कांदा घेतला आहे मोठे कापून, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. आता हे वाटण करूया आपण. खोबरं, आलं, लसूण, मोठा चिरलेला जो कांदा आहे उभा तो एक घेऊया, टमाटर पण घेऊया आणि ही कोथिंबीर. हे सगळं आपल्याला वाटायचं आहे. वाटण झालेलं आहे. कढई ठेवली आहे. 5 मिनटं गरम होऊ द्या त्याला. 2.5 पळी तेल होता. माझे ओतून झाले आता 2.5 पळी तेल. तर तापलं आहे हे तेल. आता अंड्यांना असे थोडे थोडे काप मारून घेऊया जेणेकरून ते चांगले फ्राय होतात. तर अर्धा टीस्पून हळद, मिरची पावडर आणि हे अंडी सोडूया. आता चांगले फ्राय करूया 2-3 मिनटं. 2-3 मिनटं चांगले फ्राय करून झाले की आता आपण त्यांना, आता झालेले आहेत फ्राय माझे. आता आपण एक एक काढून घेऊया. आणखीन एक अर्धा पळी तेल ओतून त्याच्यामध्ये कांदा सोडला आहे मी बारीक चिरलेला फ्राय करायला. तर फ्राय करून घेऊया. तर 1-2 मिनटं फ्राय करून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला टमाटर तोही ह्याच्यामध्ये टाकूया आणि त्यालाही फ्राय करून घेऊया. तर मी बारीक चिरलेला टमाटर टाकला आहे. आता त्याला फ्राय करूया 1 मिनटं आणि वाटलेला जो मसाला आहे तो टाकूया आता. तर मसाला आता सगळा टाकून घेते मी आणि मसाला छान भाजून घ्यायचा आपल्याला. तेल बाहेर निघूस तर मसाल्यातनं जेवढा मसाला आपण भाजून घेऊ, कच्चाच मसाले टाकायचे नाहीत त्याचे, जसं की मिरची पावडर वगैरे हे सुके मसाले टाकायचे नाहीत. हाच मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा जेणेकरून भाजी आणखीन चविष्ट लागते. तर चला 5 मिनटं मसाला छानपैकी परतून घेऊया. मसाला खाली लागेल म्हणून सारखं चमच्याने त्याला हलवत राहायचं खालीपर्यंत. आता 5-6 मिनटं माझे झालेले आहेत. तर हळूहळू आता ह्याला तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला दाखवते. थोडंसं हलवून घेते. पहा, वरती तेल आलेलं आहे. मी फक्त काही न टाकता हा जो ओला मसाला आपण वाटून घेतला होता तो फ्राय केला आहे आणि सुके मसाले ह्याच्यानंतर आपल्याला टाकायचे. हळद अर्धा टीस्पून, एक टीस्पून गरम मसाला, 2 चमचे घाटी मसाला टाकायचा आहे. टेबलस्पून घाटी मसाला आणि मिरची पावडर 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून आणि घरकुल मसाला आपला भेटतो तो दुकानात, जो किराणा मालाच्या दुकानात भेटतो तो घरकुल मसाला 1 चमचा. आणि जर मिक्सरच्या भांड्यात मसाला लागला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते आपण ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. ते जेणेकरून कसं तेल जास्त नको लागायला म्हणून. मग ह्याच्यातच आपण परत एकदा 5 मिनटं हा मसाला छानपैकी सुके मसाले आणि हा जो ओला मसाला परतून घेतला आहे त्यामध्ये एकत्र करून मस्त अजून 5 मिनटं फ्राय करून घेऊ तेल निघूस तर. आता हे तेल वरती आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला, तेल सुटलेलं आहे बघा. छान असा मसाला परतून झालेला. आता अंडी सोडूया आणि अंडी सोडल्याच्या नंतर त्या मसाल्यात अंडी थोडंसं हलवून घेऊया म्हणजे अंड्यांना हा मसाला लागायला पाहिजे. तर हलवून घेऊया 1 मिनटं अजून आणि 1 ग्लास पाणी होतं ह्याच्यामध्ये. अंडी हलवलं तर ते काप मारलेले असतात त्याच्यामध्ये तो मसाला थोडासा जातो आणि अंडी आणखीन चवीला लागतात. आणखीन 1 ग्लास पाणी ओतूया, म्हणजे असे 2 ग्लास मी पाणी ओतलं आहे.
आणि आणखीन अर्धा ग्लास पाणी ओतलं, कारण आमच्या घरामध्ये पातळच भाजी आवडते. मीठ टाकले चवीनुसार. उकळी आलेली आहे. अजून 10 मिनटं झालेले आहेत. आता माझे भाजी झाली आहे रेडी.